हॅलो, हाय, नमस्कार. मी जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर मी आज तळणीच्या मिरच्या बनवते, एकदम साध्या प्लेन. तुम्ही खाल्लंय का कधी? नशीन खाल्लं ना तर बघा मी कसं बनवते, खूप जास्त छान लागतात. तर बघा ह्या बनवते आहे मस्त अशा मिरच्या. ह्या मिरच्या फक्त कापून घेतल्या मी आणि आता ह्या कमी गॅसवरती आपल्याला तळू द्यायचे आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे खकाना पण नाही होत आणि मिरची एकदम भारी तळली जाते. कमी गॅसवरती तळू द्यायची म्हणजे खूप जास्त छान होते. बघा आता ही थोडीफार तळते आणि मला आता बनवायची आहे साधी खिचडी. आणि रविवारी आम्ही पिझ्झा बनवला होता, तर हे पिझ्झा बेस उरलेत, तर त्याच्यासाठी तयारी चालू आहे. बघा हे कापून ठेवलं मी. असं तर मी भाजी बनवते, पण आता 2 पिझ्झासाठी काय भाजी बनवायची, म्हणून मग फक्त मिरची आणि टोमॅटो कापून घेतले आणि साधी खिचडी बनवते आणि त्याच्यासोबत ह्या मस्त अशा मिरच्या. तर हे बघा ह्या मिरच्या ना अशा मस्त होऊ द्यायच्या, मध्ये कट मारायचं थोडा थोडा आणि मस्त एकदम कमी गॅसवरती ना होऊ द्यायच्या. आणि इतक्या छान लागतं ना, खूप मस्त. ज्यांना कोणाला मिरची आवडत असेल ना खायला, तर अशी साधी सिंपल मिरची तुम्ही करून बघा, खूप जास्त छान आणि टेस्टी लागते, खूप मस्त लागते. मी तुम्हाला आता दाखवते की ही अळणी मिरची आहे. आता आपण याच्यात मीठ कसं घालणार आहेत, तर 2 मिनटं थांबा, याला ना मस्त तळून घेऊ द्या. तोपर्यंत बघा हा राडा पडलेला आहे भांड्यांचा, तर भांडे देखील घासायचे आहेत. आणि बघू मुलं यायच्या आधी सगळं आवरलं पाहिजे. मुलं गेली आहेत क्लासला, तर त्यांच्या आधी पिझ्झासुद्धा मला ठेवायचा आहे. तर तुम्हाला दाखवते की मी पिझ्झा कसा बनवते साधा. तर बघा मिरच्या पण तळून झाल्यात, मस्त कमी गॅसवरती होऊ द्यायच्या, तुम्हाला सांगितलंच मी आधी. आता या मिरच्या ना मस्त काढून घ्यायच्या आणि आहे ना याच्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक ठेवायचं, म्हणजे एकदम पूर्ण काढायचं नाही. आणि त्याच्याने काय होतं, टेस्ट चांगली लागते आणि आपण जे मीठ टाकू ना ते सुद्धा विरघळतं. तर बघा ही मिरची एकदम लुचूर पुचूर म्हणजे एकदम सॉफ्ट झाली आहे. आणि गरम असतानाच याच्यामध्ये आपल्याला गरम असताना त्याच्यामध्ये मस्त आपल्याला असं जे आपल्याला पिंक सॉल्ट मिळतं ना ते घालायचं, थोडं जास्तच घालायचं म्हणजे छान लागतं. आणि आता गरम आहे पण मला हे मिक्स करावं लागेल. जाऊ दे, भले चमच्याने मिक्स करते कारण खूप जास्तच गरम आहे ते आणि नाही होते. बघा मोठी प्लेट घेते. बघा किती काय काय करावं लागतं. हे असं मिक्स करायचं बघा मस्तपैकी. आता ही मिरची ना खाण्यासाठी एकदम रेडी आहे. कोणत्या भाजीसोबत जरी खाल्ली ना इतकी भारी आणि टेस्टी लागते. तर या तुम्ही पण खायला. एकदम तिच्यातला रस गळतो ना, तर ते एकदम खिचडीवर टाकून खायचं. त्याच्यातला रस, तेल आणि ते जी टेस्ट आहे ना ती एकच नंबर असते. तर चला तुम्हाला पिझ्झा कसा बनवते ना ते दाखवते मी. पिझ्झा बनवणं पण सोपंच आहे, खूप खूप जास्त कठीण नाहीये. मी तव्यावरती बनवते, तर तो तव्यावरती मी कसा बनवते दाखवते. सुरुवातीला बघा हा तवा आहे ना, हा तवा ठेवून देणार मी. त्याच्यानंतर यावरती हे आपलं हे मिळतं ना, म्हणजे याला काय म्हणतात, स्टँड मिळतं बघा स्टीलचं, ते घेतलेलं आहे. गॅस लावून द्यायचं आपल्याला. आणि याआधी हे जे पिझ्झा बेस आहेत ना, हे पिझ्झा बेस आहे ना आपल्याला थोडेसे शेकून घ्यायचे असतात. आता हा पिझ्झा बेस मी थोडं शेकून घेते. हा घालूय मी, तर हे गरम होऊन जाणार मस्त. तूप लावू शकता तुम्ही, पण मी तूप वगैरे नाही लावत. आणि हे ठेवून देते. हा ऑरिगेनो आहे. ऑरिगेनो म्हणजे मिक्स हर्ब्स आहे. तर हे मिक्स हर्ब्स आहे ना ते टाकायचं आपल्याला. मेन टेस्ट याचीच असते. तर हे एवढं आणलं होतं मी, डीमार्ट मधून आणलेलं आहे. तर तरी झाले आला 3-4 महिने. खूप जास्त छान आहे. संपत आलंय थोडं. मी कधी मॅगी वगैरे बनवते ना त्याच्यामध्ये पण घालते, कधी भेंडीमध्ये घालते. खूप छान आणि टेस्टी लागते. तर खिचडी बनवायची बाजूला ठेवून देते. आधी तुम्हाला दाखवते कसं बनवायचंय. तर बघा हे एका बाजूने शेकून झालंय आणि आपल्याला खालच्या बाजूने नाही शेकायचंय, कारण ते आपण गरम करायला आधीच ठेवणार आहोत. तर मग त्याच्याने काय होतं, तो कडक होतो खालचा बेस खूप जास्त, आणि आम्हाला कडक नाही आवडत, म्हणून मग ते आम्ही ठेवतो. तर बघा आता मी हा पिझ्झा बेस वरतून गरम करून घेतलाय. आता याच्यावरती थोडं टोमॅटो सॉस घालते बघा.
थोडंसं असं टोमॅटो सॉस घातलं ना की छान लागतं. जे मुलांना आवडत असेल जास्त तर तुम्ही जास्त पण घालू शकता आणि नाही पण घालू शकता. तर याच्यामध्ये मेयोनीज सुद्धा घालतात. मला नाही आवडत मेयोनीज म्हणून मग मी नाही घालत आणि ते आणत सुद्धा नाही मी. त्याच्यानंतर बघा ह्या बेस आपल्याला लावून झाले. त्याच्यानंतर आपल्याला शिमला मिरची, हे बघा आता याच्यावरती शिमला मिरची छान अशी पसरवली. आता आपण याच्यामध्ये जे टोमॅटो कापलेत ना तर ते घालून देणार आहोत आणि हे मस्त असं कमी गॅसवरती होऊ दिलं ना का मस्त छान एकदम गरम होऊन जातात, मस्त छान होतात खूप. त्यानंतर आपल्याला चीज घालायचंय. तर मला चीज बाहेर काढायची आठवणच नाही राहिली. तर बघा आता जे आहे तसं टाकते त्याच्यामध्ये. तर याचा बॉल तयार होऊन गेलाय पूर्ण. मोझरेला चीज आहे हा. तर बघा याच्यामध्ये मी आता असंच घालणार आहे तोडून. ऍक्च्युली याचे ना असे तुकडे तुकडे येतात आणि इतकं छान विरघळतं ना. तर याच्या आधी मी दुसरं चीज आणलं होतं, ते अजिबात मला आवडलं नाही. पण मी यावेळेस आहे ना गो चीज आणलंय, खूप जास्त छान आहे. आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते, तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं तर घेऊ शकता. आणि मिक्स हबचे सुद्धा तुम्हाला मी कट करताना दाखवेल पिझ्झा कसा मस्त होतो छान. तर बघा आता आहे ना हा ठेवून दिलाय मी. आता यावरती ना ही लोखंडी कढई ना ही ठेवते मी. आता तसं मी दोन्ही याच्यावर ठेवते पण दोनच आहे म्हणून एकच ठेवला. याची सुद्धा गरज लागते पण आज नाही ठेवत आणि गॅस कमी करून देते म्हणजे व्यवस्थित होईल. एक राहिलं होतं याच्यामध्ये घालायचं म्हणजे ते म्हणजे हे मिक्स हर्ब्स. तुम्ही जेवढे घालाल ना तेवढं जास्त छान आणि टेस्ट लागते याला, खूप मस्त लागतं. आता आपण आहे ना हे ठेवून देणार असं. आता आपण याला 5 मिनिटाने बघूया. 10 मिनिटं जास्त होते, 5 मिनिटाने बघूया. गॅस आपल्याला एकदम कमी करून ठेवायचे. तुम्हाला दाखवते 10 मिनिटांनी कसा करते म्हणजे कसा होतोय. तर असा पिझ्झा बनवायला खूप सोपं आहे, इझी आहे. तुम्ही पण बनवू शकता घरच्या वेळी. आणि असं बाहेर घ्यायला गेला ना तो खूप जास्त महाग मिळतो. तर आम्ही घरीच बनवतो पिझ्झा, तुम्ही सुद्धा बनवून बघा. तर आता झाले 5 मिनिटं म्हणजे 5-6 मिनिटं झाले अंदाजे. गॅस एकदम कमी वरतीच होता, एकदम लो वरती. तर आता बघा पिझ्झा कसं झालंय. तर बघा पूर्ण चीज आहे ना विरघळला आहे आणि भाज्या सुद्धा एकदम गरम झाल्यात. तर आपण आता हे काढूया बाहेर. तर बघा आपला पिझ्झा एकदम छान झालाय, खालून जळालेला वगैरे पण नाहीये आणि काहीच नाही. पण मी आहे ना या कात्रीने कापते पिझ्झा नेहमी, कारण सुरेने काय एवढा व्यवस्थित जमत नाही कापायला, सगळ्या भाज्या वगैरे जमा होऊन जातात. तर बघा किती चीजी झालाय बघा, मस्त एकदम. आता बघा किती मस्त चीज फुल होते. आता याचे पीसेस करून घेते मी. एकदम टेस्टी बनलाय, खूप टेस्टी बनलाय. इतका मस्त लागतो ना हा पिझ्झा, पण साधा खूप भारी लागतो. आणि तुम्हाला कडक कडक आवाज येत असेल ना खालून, एकदम छान असा क्रिस्पी झालाय, एकदम मस्त लागतो, एकदम मस्त. तर बघा आपला हा पिझ्झा रेडी आहे. हा पिझ्झा बघा आपला रेडी आहे आणि याचं चीज बघू शकता किती भारी मस्त विरघळलंय. तर या मग पिझ्झा खायला. कोणाकोणाला आवडतो पिझ्झा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्ही पण असं बनवता का ते पण सांगा, कसं बनवतात. असा बनवलेला खूप जास्त सोपा आहे बनवायला आणि भाजी करून पण बनवता येतो. तर तो पण खूप जास्त छान होतो. तर आता टेस्ट करते मी. तर बघा खूप मस्त झालाय, खूप जास्त छान आहे. तुम्ही पण असंच बनवून बघा. आणि आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा, कारण मी जो मेशो हॉलो तुमच्यासोबत ज्या काही मी वस्तूच्या मेशोवरून मागवल्या तर त्याचा
मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केला, म्हणजे जे काही रिअल आहे ते सांगितलं, प्रोडक्ट कसं आहे त्याबद्दल सांगितलं. आणि तुम्हाला जर कोणतं प्रोडक्ट घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्याच्या लिंक टाकते आहे. इवन ह्या चीजची सुद्धा लिंक टाकते मी, की हे चीज कुणाला मिळत नाही, नेमकं समजत नाही की असं पूल चीज कोणतं होतं म्हणून. तर मॉजरेला चीज असतं ते होतं. तर तुम्ही तिथं म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते सगळ्या प्रोडक्टची, नक्कीच जाऊन तुम्ही तिथं बघू शकता किमती, किंवा तुम्हाला घ्यायचं तर घेऊ सुद्धा शकता. तर चला, अशा छान छान व्हिडिओसोबत रेसिपी पण आणि माझ्या डेली ब्लॉगमध्ये किंवा मेशोचे जे मी प्रोडक्ट मागवते त्याबद्दल तुमच्यासोबत मी असे छान छान व्हिडिओ शेअर करेल. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार. तर आपण मेशोवरून जे पण प्रोडक्ट मागवले आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे. तर मी काही टिकल्या मागवल्या होत्या, काही कानातले मागवले होते, तर त्याचा फोटो मी इथं लावला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा, हे जे रांगोळीचे पॅच मी मागवले आहे ना डेली वापरण्यासाठी, त्याच्यामध्ये शुभ लाभपासून सगळंच आहे बघा. हे आहे स्वस्तिक, त्यानंतर बघा हे आहे जास्वंदीचं फूल, त्यानंतर कलश, आणि असेच छान छान प्रोडक्ट आहे बघा. शुभ लाभाचा पॅच आहे. तर हे ना रांगोळी टाकून इतके सुंदर दिसतात दारापुढे. रोज आपण वेगवेगळी रांगोळी काढू शकतो, याला काहीच वेळ लागत नाही. तर याचं क्वालिटी देखील छान आहे. आणि असेच पॅच मी मागवले आहेत हळदी कुंकासाठी, म्हणजे मला हळदी कुंकाला देण्यासाठी मैत्रिणी माझ्या येतील त्यांना. तर हे पॅच आहे ना, तर हे सुद्धा खूप छान आहे, म्हणजे याची क्वालिटी आहे ती पण मस्त आहे. आणि फक्त हे मोठ्या साईजमध्ये आहे. तर बघा, हे कमळ आहे, त्याच्यानंतर हा दिवा आहे, तर कमळाचा हा दुसरा प्रकार आहे. त्यानंतर बघा पावलंसुद्धा आहे, आणि याच्यानंतर परत दिवा आहे, आणि स्वस्तिक आहे, आणि खूप काही छान छान मस्त वस्तू होत्या. तर इतकी छान क्वालिटी आहे ना, तुमचंही काम वाचेल आणि इतकी सुंदर रांगोळीत काढून होईल ना, तर नक्कीच तुम्ही हे ऑर्डर करा. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते. आणि बघा, आता हा जो रुमाल मी मागवला आहे ना, तर मी माझ्या मुलीसाठी मागवलेला आहे ना, खूप कमी किमतीत मागवलं आहे. क्वालिटी कशी बघून घेऊ आधी. ही क्वालिटी आहे ना, खूप सॉफ्ट आहे, छान आहे. फक्त ज्यांचे केस जास्त मोठे नसतील ना तेच हे वापरू शकतील, म्हणजे जसं छोट्या मुली किंवा ज्या लेडीजचे केस छोटे आहेत ते. तर बघा, असं उलटं आपल्याला टाकायचं आहे, जसं समजून घ्या हे डोकं आहे आणि पुढे आपण केस घेतलेले आहेत. त्यानंतर हा रुमाल असा गुंडून मागे बॅक साईडला आपण टाकू शकतो. याच्यामुळे काय होईल, तुमच्या केसांना जास्त इजा नाही होणार. खूप जास्त सॉफ्ट कपडा आहे, तर खूप मस्त क्वालिटी आहे. याचं लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा, ह्या रुमालाच्या मी घासण्या मागवल्या होत्या, तर या बघता क्षणी मला इतक्या आवडल्या ना, तर मी 10 मागवून घेतल्या माझ्यासाठी. म्हटलं चला, आपल्या मैत्रिणी येते हळदी कुंकासाठी, त्यांनासुद्धा द्यायला कामा येईल आणि मला वापरण्यासुद्धा कामा येईल. कारण हा जो रुमाल आहे ना, तर वापरायला इझी आहे. तुम्ही गॅस साफ करू शकता, तवा किंवा भांडे किंवा डिश वॉश करू शकता, सगळं काही धुवू शकता या रुमालाने. आणि मेन म्हणजे याच्यात आहे ना, कोणतंच अन्न अटकत नाही, त्याने वाससुद्धा येत नाही. धुवून व्यवस्थित परत वाळायला आपण ठेवू शकतो, इतकं सुंदर आहे ते. तर याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतर बघा, आता थंडीचे ना माझे पाय ना खूप जास्तच खराब झाले, तर म्हटलं मी हे माझ्यासाठीच मागवते. तर बघा, हे सिलिकॉन मोजा आहे, मध्ये सिलिकॉन आहे, याच्या एकदम सॉफ्ट आहे मध्ये, आणि वरतून असं कपडा दिलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आपल्या पायाला जे मॉइश्चरायझर लावतो ना ते लावायचं, किंवा आपल्याला पायालाच लावून घ्यायचं आहे. आणि हा जो सॉक्स आहे ना तो घालून घ्यायचा आहे पायामध्ये रात्रभर, म्हणजे जेणेकरून जे काही तुमच्या पायाला मलम लागलेला आहे ना ते इकडे तिकडे लागणार नाही, तुमच्या पायामध्ये सोक होईल आणि सॉफ्ट होतील. तर त्याच्यासाठीच मी मागवलं आहे, कारण माझे थंडीने पाय खूप तडाले पण आहे आणि खराबसुद्धा झाले आहे. तर बघा, आजचं हे हिरो प्रोडक्ट आहे. तर मी ना आता फार कंटाळले होते माचीसला. रोज दिवा लावण्यासाठी माचीस घ्यायला गेलं का माचीस लवकर पेटतच नव्हती. कारण बघा, एक तर थंडी पण चालू ना, पावसाळ्यामध्ये तर अजिबातच पेटत नाही. आणि हेचं कसं मला खूप जास्त इझी वाटलं. आणि हे जे आहे ना चार्जिंगचं आहे, तर याला लायटर आहे हे. तर या चार्जिंगचं लायटर, त्याच्यामुळे आपल्याला एक पिनसुद्धा मिळते. तर याला एक छोटंसं बटन आहे, ते ऑन करायचं असतं, आणि त्यानंतर एक दुसरं बटन आहे ऑन करण्यासाठी, ते प्रेस करून ठेवायचं, जेणेकरून त्याच्याने पटकन दिवा असा
जळतो म्हणजे लागतो, पटकन होतं एकदम, आपल्याला काहीच म्हणजे वेळ लागत नाही. आणि मला असं वाटतं खूप अशा माचीस आता वापरण्याचं काळच नाही राहिला. आपण नवीन युगामध्ये आलो आहे तर आपण तसंच वागलं पाहिजे. तर बघा ती माचीस आहे ना, आमच्या घरामध्ये 2-3च असतील, आता त्यांचं काही कामच नाही पडणार. तर हे प्रोडक्ट मी मागवलं होतं, किती छान आहे ना, मला तर खूप जास्त आवडलं. याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर नक्कीच तुम्ही तिथून घेऊ शकता. तर असा होता माझा आजचा व्लॉग, म्हणजे 2 रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि हे छान छान प्रोडक्ट शेअर केले. जे काही खरा रिव्ह्यू आहे ते सांगितलं आहे. आणि हा प्रोडक्ट खूप जास्त खरंच छान आहे. तुम्हाला घ्यायचे असेल ना तर याची सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर नक्की चेकआउट करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अशा नवीन वस्तू घेण्यास मदत होईल आणि जे काही घेणार असेल ना तर फसाल वगैरे नाही. तर हे सगळे प्रोडक्ट मी मेशोवरून मागवले आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. बाय.